जय सिद्धभैरवांना नमा. बघा आता समाजात कसं वागावं. आपण या जगात जन्माला आलो. ही पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये समाज आहे आणि समाजामध्ये आपण म्हणतो दुःख तयार होतं. पण समाजात कसं वागल्यामुळं आपल्याला दुःख होणार नाही याच्याकरता काही दासबोधामध्ये रामदास स्वामींनी माहिती दिलेली. समाजात कसे वागावे. लेखनभेद सांगून झाले, आता अर्थभेद सांगतो ते ऐका. प्रथम शब्द त्याचे होणार अर्थ, उच्चारभेद व वाक्यभेद नीट जाणून घ्या. इतरांचे शंका समाधान करते वेळी प्रत्येकाचे स्पष्टपण मोजके उत्तर द्यावे. आता आपल्याशी जे लोक बोलतंय ना, तर त्या प्रत्येकाला आपण कसं बोलायचं, मोजकं बोलायचं. गुळगुळीत व अशब्द बोलू नये. प्रवृत्ती आणि निवृत्तीविषयी शंकेला प्राचीन उत्तर मिळेल तर सगळेच भ्रम होतो. शंका विचारण्याचा मनाचा हेतू ओळखून उत्तर देण्याचे खरे चातुर्य असते. आपल्याला जो माणूस असा प्रश्न विचारेल ना, त्याला तसं उत्तर आपण द्या. तो का म्हणे कसं, जशा तसं. जसा माणूस येईल ना आपल्याला, तसं त्या माणसाला त्याला उत्तर दिलं पाहिजे. व्यर्थ काढ आणि मत होतो. काही ठिकाणी जास्त बडबड केली तर वाद होतो. म्हणजे काय करा, मोजकं बोलावं. तिथे मुकाटपणे बसून राहावे. एकंदर लोकांचा कल कोणत्या दिशेनं आहे, आपण जिथं बसलो आहे तिथले लोक कोणत्या बाजूनं आहे, त्यांचा कल कसा आहे. मग जसा कल असेल ना तसं आपण बोलायचं. बाजगळ लोक आहे, राग बडबड करतात, तिथं बसू नये. उद्धटाच्या तोंडी लागू नये. एखादा उद्धट आहे ना, त्याला मग त्याच्या नादी लागायचं नाही. अनेकांची नाराजी ओढून देणे. अनेकाशी वाद करीतो एक मूर्ख. अनेक लोकांशी वाद करणारा कोण असतो, मूर्ख असतो. अंगात काय पाहिजे, नम्रता पाहिजे. प्रसंग ओळखून अनेकांना विरोध करू नये. आळस नसावा, माणसापाशी आळस नसावा. भ्रष्ट लोकात मिसळू नये. उगीच खटोटोप आरोप करू नये. अर्थ मनुष्याचे दुःख ओळखावे. वाचन थोडेसे करावे. दररोज थोडं तरी वाचन करायला पाहिजे. मौलिकमध्ये सामील होऊ नये. भांडारा असेल तिथं, अन्नदान असेल तिथं जेवू नये. ओशाळपणाने येतो. चांगले लोकात शोधून त्यांच्याशी मैत्री करा. मैत्री कशी पाहिजे, चांगले पाहिजे. आपली उपासना जशी असेल तसे बोलावे. शक्यतो सर्वांना संतोष मिळाला पाहिजे. आपण कसं बोलायचं, सगळ्यांचे मन जिंकले पाहिजे. करून घ्यावा. ज्याच्याशी आपलेपणा बोलावे. उच्च अथवा नीच असा फरक करता कामा नये. सगळ्यांनी सारखेच वागावे. रात्री बेरात्री बाहेर जाऊ नये. जगाशी मैत्री करण्याचे सूत्र आपल्याला जिभेपाशी आहे. जग आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नाही. मग कृष्ण काय होता, सगळ्यात लाडका होता. सगळ्या भक्त प्रल्हाद काय होता, सगळ्यांचा लाडका होता. सगळ्यांचे मन जिंकले पाहिजे. काय गावातलाच कोणी सत्पात्र शोधून पाहावा. कथा चालली असेल तेथे सामान्य श्रोत्याप्रमाणे सर्व मागेच बसावी. जिकडे कथा चालली असेल ना, तिकडे आपण गपचूप ऐकून घ्यायचं. जास्त ऐकावे, कमी बोलावे. आपलं तोंड एक आहे, कान दोन आहे. मग जास्त ऐकावा आणि कमी बोलावा. मात्र सभेचे स्वरूप श्रोत्याची योग्यता आणि वक्त्याचा अधिकार म्हणून ओळखावा. नंतर हळूहळू त्याच्यात मिसळावे. सर्वांचे महत्त्वाचे सर्व नाही ते ऐकले त्यावर मनन करणे हे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ऐकायचं जास्त आणि मग आपण काय ऐकलं त्याचं मनन करायचं. धूर्तपणे सर्व काही जाणावे. लोकांचा कल ओळखून वागावे. जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण समाज जर वागलं तर आपलं दुःख येणार नाही. आपण काय बोलतो, कसं बोलतो हे आपल्याला भान नसतं आणि आपलं दुःख तयार होतं. मग सुख दुःख हे कोणापाशी, आपल्यापाशी. आणि मग ते सांभाळून जर वागला ना, तर त्याला कोणत्या प्रकारे दुःख येणार नाही आणि तो सगळ्या जगा लोकांचा कसा होईल, लाडका होईल.